नमस्कार. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय ही भारतातील एक मॉनिटरी अथॉरिटी असून या देशातील बँका व वित्तीय संस्थांच्यावरती नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर देशातील बँकिंग संस्थांना परवाना देण्याबरोबरच देशातील बँकिंग संस्थांना आवश्यक असणारा वेगवेगळ्या प्रकारचा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याकरिता, त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण देण्याकरिता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था, त्याचबरोबर संशोधन संस्था या स्थापन केलेल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून बँकेतील जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसर्स आहेत, विशेषत्वाने मॅनेजरियल केडरमध्ये असणारे जे अधिकारी आहेत, सुपरवायझरी लेवलचे जे ऑफिसर्स आहेत, की यांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने वेगवेगळ्या प्रशिक्षण व संशोधन संस्था भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही चालवत आहे. या बँकेने जून 2021 मध्ये कॉलेज ऑफ सुपरवायझर्स म्हणजे COS ही एक नवीन संस्था त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आज आपण या संस्थेबद्दलची अधिकची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था, त्याचबरोबर संशोधन संस्था चालवल्या जातात, त्यांचा देखील आपण थोडक्यात आढावा यामध्ये घेणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या सबसिडियरी ऑर्गनायझेशन जर आपण पाहिल्या, ज्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या फायनान्शियल ऑर्गनायझेशनचा विचार आपण करू शकतो, की ज्यामध्ये नॅशनल हाऊसिंग बँक, ज्याला आपण NHB असं आपण म्हणतो, भारतातील गृहवित्त पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवणं, पुनर्वित्त पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देणे, याकरिता नॅशनल हाऊसिंग बँक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या बँकांच्या मधील ठेवीदारांना ठेव विम्याचे संरक्षण देण्याकरिता, डिपॉझिट इन्शुरन्सचे संरक्षण देण्याकरिता डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच DICGC ही एक संस्था भारतीय रिझर्व्ह बँकेची सबसिडियरी ऑर्गनायझेशन म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. देशातील वेगवेगळ्या सहकारी बँका, त्याचबरोबर खाजगी बँका, राष्ट्रीयकृत बँका, विदेशी बँका या बँकांच्या मध्ये ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांच्या ठेवीसाठी विम्याचं संरक्षण उपलब्ध करून देण्याची व्यवस्था DICGCच्या माध्यमातून ही केली जात असते. त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड ही एक महत्त्वाची करन्सी प्रिंटिंगमध्ये काम करणारी ऑर्गनायझेशन असून या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रिंटिंग प्रेस, म्हणजे ज्याला आपण चलन छपाई करणारे जे काही एजन्सीज आहेत, ऑर्गनायझेशन जे आहेत, ते त्यांच्या अधिपत्याखाली काम करत आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी नाबार्ड नावाची एक महत्त्वाची संस्था, की ज्याला आपण नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, जी भारतातील ग्रामीण विकास व शेती विकासासाठी वित्त पुरवठा करणाऱ्या वेगवेगळ्या सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका की यांच्यावरती त्या ठिकाणी नियंत्रण ठेवणं, त्याचबरोबर त्यांना पुनर्वित्त पुरवठा उपलब्ध करून देणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामीण विकासाच्या व शेती विकासाच्या योजना राबवणं, या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची भूमिका ही बँक त्या ठिकाणी पार पाडत आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड REBIT ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था, की जी बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने संशोधन करणं व देशातील बँकिंग संस्थांना आवश्यक असणारी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचे काम ही संस्था करत आहे. त्याचबरोबर इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस ही एक नवीन संस्था भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेली असून ही देखील फायनान्शियल टेक्नॉलॉजी किंवा ज्याला आपण फिनटेक असं आपण म्हणतो, की या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणारी ही एक संस्था असून बँकेशी त्याचबरोबर फिनटेकशी रिलेटेड असणाऱ्या वेगवेगळ्या अलाइड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम देखील ही संस्था त्या ठिकाणी करत आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील बँकर्सना किंवा बँक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण व शिक्षण देण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जे काही ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट चालवत आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट पुणे, RBI अकॅडमी मुंबई, सेंटर फॉर ॲडव्हान्स फायनान्शियल रिसर्च अँड लर्निंग मुंबई, त्याचबरोबर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ कॉलेज चेन्नई, इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी IDRBT हैदराबाद, या वेगवेगळ्या 7 संस्था ऑलरेडी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत, की जिथे त्या ठिकाणी बँकिंग सेक्टरमध्ये असणारे ॲस्पिरंट्स, त्याचबरोबर ॲक्च्युली बँकिंग सेक्टरमध्ये काम करणारे अधिकारी, जे हाय लेवल ऑफिसर्स आहेत, की त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्राशी संबंधित संशोधनाची व्यवस्था की या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केली जात आहे.
परंतु कुठेतरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या देशातील बँकांच्या वरती प्रॉपर सुपरविजन करण्याच्या अनुषंगाने, मॉनिटरिंग करण्याच्या अनुषंगाने जो आवश्यक असणारा जो सुपरवायझरी स्टाफ जो आहे की त्यांना प्रशिक्षण देण्याकरिता एका स्वतंत्र ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची आवश्यकता वाटू लागली. आणि यामधूनच या 7 वेगवेगळ्या शिक्षण प्रशिक्षण संस्था अस्तित्वात असताना देखील की जून 2021 मध्ये नवीन एका प्रशिक्षण संस्थेची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने केली आणि ती संस्था म्हणजेच रिझर्व्ह बँकेचं कॉलेज ऑफ सुपरवायझर्स. हे भारतात जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचं नाविन्यपूर्ण कॉलेज हे पहिल्यांदा सुरू होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल, की जिथे त्या ठिकाणी सुपरवायझरी अथॉरिटी म्हणून काम करणारे जे अधिकारी आहेत की या अधिकाऱ्यांना सुपरविजन बाबतचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे, की ज्यामध्ये प्रामुख्याने सुपरवायझरी स्किल्स असतील, त्याचबरोबर रेग्युलेटरी आणि सुपरवायझरी स्टाफ जो आहे या दोन्ही प्रकारच्या स्टाफला प्रशिक्षण देणं, त्याचबरोबर एंट्री लेवलचे जे ऑफिसर्स आहेत म्हणजे पहिल्यांदाच त्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये काम करण्यास जे ऑफिसर्स त्या ठिकाणी येत आहेत की अशा लोकांना देखील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या कॉलेज ऑफ सुपरवायझरच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे. जे या संस्थेचा मुख्य हेतूच हा आहे की यामध्ये सुपरवायझरी अथॉरिटी आणि रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून जे ऑफिसर्स काम करू इच्छित आहेत किंवा करत आहेत अशा दोन्ही प्रकारच्या स्टाफला, अशा दोन्ही प्रकारच्या ऑफिसरला प्रशिक्षण देण्याची व्यवस्था ही या माध्यमातून केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने 6 जानेवारी 2021 रोजी या संस्थेची घोषणा ही त्या ठिकाणी केलेली आहे. या संस्थेच्या कामकाजाविषयी जर आपण पाहिलं तर ही संस्था प्रामुख्याने त्या ठिकाणी काम करत असताना त्यांच्यासाठी एक अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिल त्या ठिकाणी असणार आहे. हे अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिल जे असेल ते त्या ठिकाणी या संस्थेचे जे काही डायरेक्टर असतील, म्हणजे या कॉलेज ऑफ सुपरवायझरचे जे डायरेक्टर असतील की त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिल त्या ठिकाणी करणार आहे. अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिल ही प्रामुख्याने त्या ठिकाणी या क्षेत्राशी संबंधित असणारी स्किल गॅप जी आहे ती आयडेंटिफाय करणं आणि ती त्या ठिकाणी बिल्ड करण्याच्या अनुषंगाने, त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी अपस्किलिंग करण्याच्या अनुषंगाने, म्हणजे प्रत्यक्षात या क्षेत्रामध्ये काम करणारे जे ऑफिसर्स आहेत त्यांना सुपरवायझरी स्किल काही प्रमाणात असतात, मात्र ते आणखी इन्हान्स करण्याच्या दृष्टिकोनातून, अपस्किलिंगच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट आयडेंटिफाय करणं, स्किल गॅप आयडेंटिफाय करण्याचं काम हे त्या ठिकाणी अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिल हे करणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे या प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारा जो प्लान आहे, त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणारा करिक्युलम जो आहे, अभ्यासक्रम जो आहे, वेगवेगळे जे प्रोग्राम्स आहेत हे तयार करण्याचं काम देखील अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिल हे करणार आहे. त्याचबरोबर की या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे ट्रेनिंग देत असताना सर्वात महत्त्वाची बाब जी लक्षात घेतली जाणार आहे ते म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे जे स्टँडर्ड्स आहेत सुपरवायझरीमधले, त्याचबरोबर ज्या काही बेस्ट प्रॅक्टिसेस इतर देशातल्या प्रशिक्षण संस्था त्याचबरोबर बँकिंगशी रिलेटेड असणाऱ्या संस्था फॉलो करत आहेत, अशा प्रकारचे जे बेंचमार्क्स जे आहेत ते सेट करण्याचं काम देखील हे अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिल जे आहे हे त्या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यापन करणारे जे टीचर्स आहेत, प्रशिक्षक आहेत, ट्रेनर्स आहेत की त्यांना त्या ठिकाणी ॲप्रोप्रिएट टीचिंग मेथडॉलॉजी सजेस्ट करण्याचं काम देखील या अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिलच्या माध्यमातून केलं जाणार आहे. म्हणजेच की या संस्थेचे जे प्रमुख असतील त्या प्रमुखांना सर्व प्रकारचं अकॅडमिक ट्रेनिंग, त्याचबरोबर करिक्युलम, स्किल गॅप, स्किल एन्हान्समेंट या अनुषंगाने आवश्यक असणारं जे मार्गदर्शन आहे हे सर्व मार्गदर्शन हे त्या ठिकाणी या ॲडवायझरी बॉडीच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. सध्या जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी या संस्थेचे फुल टाइम डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून डॉक्टर रविनारायण मिश्रा यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते सध्या या कॉलेज ऑफ सुपरवायझरचे डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर सध्या जर आपण त्या ठिकाणी अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिलचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर यामध्ये एकूण 6 मेंबर्स त्या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे माजी डेप्युटी गव्हर्नर होते NS विश्वनाथन, की जे आत्ताच नुकतेच त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झालेले आहेत, की त्यांची नियुक्ती या अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिलच्या चेअरमनपदी केलेली आहे आणि ते त्या ठिकाणी या अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिलचे चेअरमन म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर इतर 5 मेंबर्समध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अरिजित बसू त्या ठिकाणी जे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्याचबरोबर त्या ठिकाणी परेश सुकटनकर HDFC बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर होते,
एस रघुनाथन आहेत, जे IIM बेंगलोरचे त्या ठिकाणी प्रोफेसर आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी टी बंदोपाध्याय आहेत, की जे IIM अहमदाबादचे प्रोफेसर आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी सुभद्रा सरकार हे देखील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई इथले प्रोफेसर आहेत. म्हणजे या ठिकाणी 3 प्रोफेशनल आणि 3 प्रोफेसर म्हणजे अकॅडमिक सेक्टरमध्ये काम करणारे लोक, अशा प्रकारचे कॉम्बिनेशन या अकॅडमिक ॲडवायझरी काउन्सिलमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि हे काउन्सिल या संस्थेच्या पुढच्या संचलनाच्या दृष्टिकोनातून की महत्त्वाचं मार्गदर्शन करण्याचं काम हे करणार आहे. तर अशा प्रकारची ही एक संस्था आहे. नुकतीच या संस्थेची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पुढील जे काही त्यांचे प्रोग्राम्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंगशी रिलेटेड कोर्सेस असतील, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज असतील किंवा ज्या सिस्टम अरेंजमेंट असतील, त्या सर्व भविष्य कालावधीमध्ये या निर्माण केल्या जातील आणि याचा खूप मोठा फायदा या देशातल्या वेगवेगळ्या बँकिंग संस्थांच्या मध्ये, रिझर्व्ह बँकेच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये काम करणारे जे काही सुपरवायझरी ऑफिसर्स आहेत, स्टाफ आहे, की त्यांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा या संस्थेच्या बाबतीमध्ये होणार असल्याचे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी दिसून येत आहे. धन्यवाद.